अरे पार्वती, पार्वती. हो आली आली. का झाला बाबा, तुम्ही तर वावरात जात होते ना? भारे गुंडायचे नाही आहेत का आज? नाही नाही, भारे गुंडायचे आहेत ना, जातो ना वावरामध्ये. अरे जातच होतो तर युवाचा फोन आला होता. इवायांचा फोन आला होता, का म्हणत होते? आज लक्ष्मीने फोन केलेलाच नाही बाबा. अरे काल फोन आला होता, तू वावरात गेली ना तेव्हा आला होता फोन. सांगितलं नाही लक्ष्मीला धान कापायला जाते आई म्हणून? सांगितलं ना, सांगितलं. म्हणलं सायंकाळी करशील बाई, नाही तर मग सकाळी म्हणलं 10च्या आधी. त्यांच्याही धान तोडणी सुरू आहे म्हणून सांगत होते. का म्हणत होते ते इवाई? अरे उद्या मंडई आहे त्यांच्या गावी, तर या म्हणत होते. तर हो म्हटलो त्यांना मी. हो म्हटलं का? आता जा ना बाबा मग, हो म्हटलं तर. अरे मी एकटा नाही, तुला पण बोलवला. हो पण आता धान तोडायला जाते ना, कुठं जमेल माझा? आता युवाने बोलवला. पहिल्यांदा बोलवला मंडई पाहायसाठी या म्हणून. तुम्ही ना बाबा, पहिल्यांदा नाही बोलवतील तर कधी बोलवतील? मागच्या वर्षीच्या मंडईमध्ये बोलवलं असता का तुम्हाला? तेव्हा तर जास्तच लग्न जमला होता. चालले जा मग तुम्ही. नाही नाही, मी एकटा नाही जात. तू येशील तर मग जाऊ दोघे जण. का बाबा तुम्ही पण नवीन जोडप्यांसारखे म्हणून राहिले, तू येशील तर मग जाऊ, नाही तर नाही जाऊ. अरे रात्रभरासाठी चालले जाऊ, एक दिवस नको जाऊ. मग परवा ना लवकर येऊ आपण वापस. आज आता जाऊन राहिली तर सांगून देशील उद्या मी नाही येत म्हणून. परवा कुठे लवकर येणं होते का? जेवणच करून जा, जेवणच करून जा असे म्हणतात. नवीन ठिकाणावरून लवकर येणं होते? आता का म्हणते? आता हो म्हणलो ना, आता नाही म्हणून सांगू का त्यांना? आता हो म्हटलं, आता नाही कशाला म्हणून फोन करतात? तर मग येशील ना तू? हो बाबा येईन येईन. आता एकटे गेले असते तरी जमला नसता का? अरे एकटा जायला बरा नाही वाटत, कोणी सोबत पाहिजे. आता घरचा धान जमा झाला करून, म्हणून मी हो म्हटलो, नाही तर मी नाही म्हटलो असतो. नाहीतरी आता दुसऱ्यांच्याच इथं जात आहोत ना, तू पण दुसऱ्यांच्याच इथं धान तोडायला जात आहे. हो दुसऱ्यांच्या इथं जात आहे, पण त्या आपल्या इथं आल्या होत्या ना. मग काही नाही हो, सांगून देशील एक दिवस नाही येत म्हणून. 2 दिवस सांगेन मी नाही येत म्हणून. होते का लवकर येणं? नाही होत. हो तर 2 दिवस सांगशील, झाला. ओ डुलीराम भाऊ गेले का जी? नाही गेलो, आहो घरीच आहो, येतो येतो. बाई रागिनी, रागिनी कुठं गेली बाबा हे पोरगी? हॅलो आई, मी कुंता बोलत आहे. हा बोल बाई कुंता, बोल. खूप दिवसाच्या नंतर आली ना आईची आठवण तर तुला. किती दिवस झाला फोन नाही केली, काही नाही केली. माझ्या नातनी गेल्या का बाई? गेल्या का नागपूरला? हो आई, त्या सोमवारलाच गेल्या. पिंकी फोन करतो म्हणे ना, बोलली नाही का पिंकी तुझ्यासोबत? नाही, आला होता पिंकीचा फोन, बोलली वगैरे. आई उद्या मंडई आहे आमच्या गावची, तर गावी आहे. बाबांसोबत आहे गावी. अहो बाबा कुंता, आता कुठं जमते मंडई पाहायसाठी यायला? काऊन नाही जमत? कधी बोलवावा तर येतच नाही तू. अहो बाबा, तुझी भावज धान तोडायला जाते ना. मग म्हणेल की पाय माझ्या सासूला समजलं नाही का म्हणेल. मी धान कापायला जाते ना, हे खेड्डी गेली म्हणेल गावाला. नाही म्हणत नाही वहिनी. आई घे, माझ्या सासूबाई सोबत बोलतो. हो दे. हो मी वावरात चालली आहे आता. हो का, धान तोडणी सुरू आहे का? शांतताईच्या वावरात चालली. शांतताईच्या वावरातला धान कापत आहोत. हो का, तुमचा झाला का बाई? नाही आई, व्हायचं आहे ना. आता यायचं आहे, हिरवाच आहे. 2-4 दिवसात येईल आई धान तोडायला. भारीवाला आहे ना आमचा धान. हो चांगला झाला. हलक्या धानाची तर नासाडीच झाली बापा पावसानं. आमची तर खूप नुकसान झाली बापा. काऊन का झाला? अहो हा पाऊस करत होता, तर हे तुझ्या भावजानं हुंडा घेतला आहेत. तर त्यांनी नाही म्हणाले धान तोडायला. आता 2 दिवस राहू द्या म्हणाले. तर तुझ्या भावजाचा मन असं झाला की 2 दिवस घरीच आहोत, तर आपल्या घरच्या धान तोडून टाकू. आला होता धान तोडायला, तर तरी म्हणलं पाणी करते, नको कापा. आता कापला तर बरा झाला. मग मी म्हटली सोबतच जमा करून घ्या धान आणि पाल वगैरे झाकून द्या, पाऊसही येईल तरी काही फरक नाही पडत. तर बाई माझी कोणी ऐकला नाही ना, पोरांना ऐकला ना, सुनेनं ना नवऱ्यानं. पाण्यात सापडला ना. हो का म्हणून राहिली? असं आहे ना, आमच्या घरी 150 आणे जास्त आहेत भरले. कोणी ऐकत नाही ना, काही नाही. राहू दे ना आई, तू कशाला टेन्शन घेते? जाऊ दे. झाला असेल ना मग, चूरचार केला का? हो, मग तो धान रोडावर आणून ठेवावा लागला. बांध्यामध्ये मशीन नव्हती जात. मग दुसऱ्या दिवशी मशीन आली, मशीननं चूरचार केला. 2 दिवस मग वाढवला ते धान. तर काही खराब झाला का? खराब म्हणजे आता मार खाल्लं नाही तर का, काळपट पडल्यासारखा झाला कोणता. आई घ्या, बोला आईसोबत. मी जाते, मला वेळ झाली. हो बेटा जा तू. नमस्ते वीणबाई. नमस्ते बाई, नमस्ते. कोणते कामं सुरू आहेत म्हणली? आता हे सुनबाई जाते धान तोडायला. कामं राहतात मग, धुना भांडे घासणे हा तो सगळे कामं राहतात. स्वयंपाक करते ना जाते. आता हुंड्यात असल्यामुळे लवकरच जावं लागते ना तिलाही, तर मग बाकी करत राहावा आपण कामं.
का म्हणते, तब्येत वगैरे ठीक आहे तुमची? हो हो, माझी तब्येत वगैरे ठीक आहे. तर आता खूप दिवस झाले आल्या नाही तुम्ही, या ना. या भाऊसोबत या तुम्ही. मंडईच्या निमित्ताने या बापा. बाई आता ना धानाचा सीजन सुरू नसताना तर आलीच असते मी. सून जाते धान कापायला आणि मी गावी येईन तर शोभेल का बापा, सांगा तुम्हीच. काही नाही होत ना बाई, येऊन जा ना. मेल्या गेल्या तर वरून आणणार आहे का तुम्हाला? ते नंतरची गोष्ट आहे आता. मग कोणाचे कामं कोणाची अडत नाही. आता आल्या होत्या ना बाई या दिवाळीला. बाई आली होती कुंता ना नातनी आल्या होत्या. आता मुलाखत तर झालीच आहे. आता का तिथं मंडई गिंडई कोण पाहते बापा कार्यक्रम. हो, पोरी जावया नातनीसोबत झाली मुलाखत. माझ्यासोबत कुठं झाली मुलाखत असे म्हणता का? आता म्हणून विचारून पाहतो बाबा. आता हे आमच्या इथं का म्हणतात तर रात्री बोलतो. आता सुनेलाही विचारतो. हो म्हणतील तर मग काढतो तयारी. बघतो नाही या आता. हो हो, बघतो म्हटली तरी. झाला का जेवण वगैरे झाला तुमच्या? नाही नाही, माझा जेवण नाही झाला. मी मग नंतर जेवीन म्हणली. जा म्हटली कुंताला, तू आपलं जेवण खाण कर ना, जा म्हटली. तुमचं झालं का बाई जेवण? नाही ना बाई, माझाही जेवण व्हायचं आहे. जेवण झाल्यावर मग कामं करूसे नाही वाटत. आधी कामं करून घेते, मग जेवण केला का आराम थोडा वेळ. हे घरी ना बाई शेवंती लावली आहे, मस्त फुलं आले आहेत शेवंतीला. तिकडे आतमध्ये राहिला की कोणी हे येतात पोराबारा आणि फुलंच तोडताड करतात, पाय पाय होतात ना. असं झाडांना फुलं राहिले तर मोठा चांगला वाटते. किती रागवतो बाबा या पोरांवर, पर ऐकत नाही. थोडासा माणूस इकडे नाही दिसला की बस येऊन पटकन तोडून टाकतात. मुज्जर पोरं असतील आगाऊ आले. हो, आगाऊ आले नाही तर का. या मग बाई. हो हो, मग सांगतो तशी उद्या लावीन फोन मग. हो ठीक आहे मग. बंद झाला का बापा मोबाईल? किशोर किशोर, का झाला आई? पाय बापा, हा मोबाईल बंद झाला का? तर धर ठेव. झाला तरी आई मोबाईल बंद काऊन? बोलणं नाही झाला का तुझ्या? झाला ना, बोलणं गिलणं झालं. कोणता ताईने फोन केला होता ना? हो, कुंताचाच होता फोन आला. तर बीनबाई बोलल्या त्यांच्या गावची उद्या मंडई आहे ना, तर या म्हणून राहिल्या गावी. उद्याची मंडई आहे का आई? हो, त्यांच्या गावची कार्तिकच्या पंचमीची राहते ना मंडई. आपल्या इकडेच्या सगळ्या मंडया झाल्या. आपल्या इकडे तर भाऊबीजेच्या दिवशीपासून सुरुवात होते मंडयांची. कोणत्या कोणत्या गावी 5वीची राहते, तर कोणत्या गावी 7वीची राहते मंडई, तर कोणत्या गावी 10वीची मंडई राहते. खूपच आग्रह करत होते बीनबाई या या म्हणून. मी म्हणली धानाचा सीजन सुरू आहे, सुनबाई जाते म्हटले धान तोडायला, घरी पाहिजे कामं बिमं करायसाठी एखाद जण म्हटली. हो नाही, आता धान कापणी सुरू आहे. चांदणी सकाळीच जाते. 7:30-8 वाजे नाही तर धान तोडायला जाते. मग घरचे कामाची आवर उवर कोण करते? करावं लागते ना मग. हो बरोबर म्हणून राहिली आई तू. राहू दे, पुढल्या वर्षी पाहिन आता. पण ना ह्या कुंताच्या गावच्या मंडईत धानाचा सीजनच राहते. मग आता पोराला म्हटली, बोलवून राहिल्या, आग्रह करून राहिल्या बीनबाई. कुंता नाही म्हटली की आई उद्याची मंडई आहे तर ये. पण एक शब्द पोरगा नाही म्हणू शकला. जानात आई एवढ्या बोलवत आहेत तर मग कशी येऊ बाई बीनबाई, सांगा आता तुम्हीच. बाई यांचा कोणता राहिला ना कापायचा? राहील नाही तर का शांतताई? तिकडे गेल्या होत्या ना, या बाथरूमला गेल्या होत्या. किती वेळ लावला यांनी यायला? बघू रजनी, हे ललिता कशी म्हणून राहिली तर किती वेळच्या गेल्या म्हणते बाथरूमला, आल्या नाही म्हणते लवकर. आणि तू म्हणते ललिता ताई चांगली आहे, ललिता ताई चांगली आहे. चांगली नाही तर का झगडा करतो का मी? अहो बाबा ललिता चुप राहा ना. आता शांतताईच तर बोलल्या ना का यांचा कोणता कापून व्हायचाच आहे म्हणून म्हणले मी. तर कापतो ना आम्ही गेला होता तिकडे बसायसाठी. नाही झाला कापून आमचा धान, तर आम्ही कापतो ना. तुम्हाला कापून लागा म्हणत आहो का? आम्ही आपली पात पाडला बापा, आम्ही कशाला तोडू लागून आता. कापा हो बापा, लवकर लवकर कापा. मग जेवण करू. तुम्ही करा शांतताई, जेवण सुरू करा. आम्ही हा कापल्याशिवाय नाही करत जेवण. अशी नको म्हणू बाबा दुर्गा. आता एकमेकांना माणूस म्हणते, नाराज नाही व्हावा. नाही शांतताई, मी कशाला नाराज होऊ बापा. बरोबरच आहे ना. आता ह्या एवढी पात पाडून तेव्हाच आम्ही जेवण करून ना. नाही सोबतच जेवण करून कापू लागतो ना. मी कापू लागतो पटापटा. नाही नको, राहू द्या शांतताई, तुम्ही जा जेवण करा. ताई तू जा ना, तर पाणी वगैरे आणायचं आहे आणि डब्बे गिब्बे इकडेच आणली असते. इथं मस्त जागा आहे, इथं बसून जेवण करू. हो, तर एकटीनं डब्बे ना पाणी कशी आणू मी? ह्या ललिता ताईला घेऊन जा, मी हा धान तोडू लागतो यांना. तुमची शिदोरी यांनी पाणी आणतपर्यंत होऊन जाते हा कापकूप करून एवढा सायाचा. हो तशी करते का? मग तर ठीक आहे ना, आम्ही दोघी जणी जातो, आणतो. तू यांना कापू लाग धान. नाही कोणता, तू जा, तू आण शिदोरी, मी कापू लागते ना. आता चोपडवून राहिली. कोणता ताई राहू द्या, आम्ही तोडतो पटापट. तुम्ही जा, तिघी जणी जा, आणा डब्बे, आणा ना पाणी गिनी आणा. राहू दे ना हो कोणता, नाही म्हणते तर चल ना. डब्बे गिब्बे आणू, मस्त हात पाय घे धुऊ.
आम्ही पूर्ण पात कापतपर्यंत कुठंच नाही गेला. ह्या दोघी जणी गेल्या मस्त. आमची गलती आहे का? त्यांचीच गलती आहे. आता कापू दे त्यांना. नाही हो ललिता, तसं काही नाही. आता लागली बाथरूम म्हणून तर गेल्या. तुम्ही ना शांतताई मोठ्या भोळ्या. आता बाथरूम लागली तर एकटीनं जायला पाहिजे ना. सोबत लागते का? आणि तेवढ्या लांब जावं लागते का? गेल्या तर 15 मिनिट आलेच नाही हो ललिता, तसं काही नाही. इकडे हे सोनूचे बाबा वगैरे होते ना बोजे बांधत, त्याच्यामुळे त्या तिकडे गेल्या. काय हो रजनी, पाय घुसूड सुरू आहे. मी तर म्हणतो आमच्याच गोष्ट करत असतील या. करू द्या ना दुर्गाताई, पटपट धान तोडा ना. गोष्ट करतील आमच्या, तर कोणत्या गोष्ट करणार आहेत? अहो दुर्गा रजनी, तुमच्या गोष्ट नाही करत आहोत आम्ही, अशा दुसऱ्याच गोष्ट करत आहोत. आणि दुर्गा, पाहुणे वगैरे येणार आहेत का मंडईचे? हो बापा, मंडई आहे आपल्या गावी, तर पाहुणे तर येतीलच ना. बिना पाहुण्यांची मंडई राहते का? हो, आमच्या पण इथे येणार आहेत पाहुणे. झाला बापा सकाळीच फोन लावून झाला आमचा. हो, मी पण यांना म्हटली सकाळीच लावा फोन. कसा वेळेवर सांगितलं तर मग कोणी येत नाही. झाला बापा शांतताई, 2 दिवस काही धान तोडायला जमत नाही मग. हो ना दुर्गा, आता 2 दिवस तर नाहीच जमणार. उद्याही नाही जमणार आणि मग परवा तर पाहुणेच राहतील. हो, सकाळी पाहुणे गेले तर मग जमू शकते म्हणा. सकाळी वगैरे पाहुणे गेले परवा तर मग येऊन जाल बापा. धान तोडायला येऊन जाल, आताच सांगते. बापा शांताताई कशा गोष्ट करता? परवा धान तोडायला याल म्हणता. का म्हणता? तुझ्या घरचे पाहुणे थांबणार आहेत का? पाहुण्यांची सोडा शांतताई. उद्या मंडई निमित्त कार्यक्रम आहेत. वर्षातून एकदा मंडई भरते, कार्यक्रम होते, तर कार्यक्रम बघू नाही का? मस्त हंगामी आहेत. अजून काय म्हणतात, तमाशे आहे, दुय्यम तमाशा आहे, दुय्यम खडा तमाशा. मी तर तमाशा पाहायला जाईन बाबा. का हो बापा ललिता, तुला मोठा तमाशा आवडते नाही? हो, मी रात्रभर तमाशा बघते. तर मग रात्रभर पाहिन तर मग दुसऱ्या दिवशी झोपावं नाही लागेल का? हो, तुझ्या म्हणणं बरोबर आहे. पहा बाबा, आता पहा घ्या, काही नाही. उद्या परवा काही जमतच नाही धान तोडायला यायला. ताई, मोठी आईला फोन केली होती का तू? येणार आहे का मोठी आई? हो, केली होती ना, आईला फोन केली होती. मी म्हटलं मंडई आहे तर ये. तर बघतो म्हणत होती बाबा. आता तिच्या बोलण्यावरून वाटलं घेतलं आईच्या येईल म्हणून. तू नाही केली का मावशीला फोन? केलो ना मी पण, माझ्या आईला फोन केली. माझी आई म्हणते नाही येत म्हणते, वहिनी धान तोडायला जातात म्हणते हुंड्यामध्ये, तर सकाळी लवकर जावं लागते म्हणते तिला, तर नाही जमत म्हणते. मग आईजवळ, आमच्या इथल्या आईजवळ फोन दिली बाबा. मग मी इकडे येऊन गेले धान कापायसाठी. आता त्यांचा का बोलणं झाला का नाही तर माहीत नाही, आता येऊन राहिली की नाही. तर आई लावीन म्हणत होती मावशीला फोन. येऊ म्हणे आम्ही दोघी आई बहिणी, आता माहीत नाही. हो का, अशी म्हणत होती मोठी? म्हणत होती बाबा. आता तू म्हणून राहिली मावशीच्या काही जमत नाही, तर का माहीत मग आता येतात की नाही येत. आता घरी गेल्यावर अजून डबल फोन लावा लागेल. अरे पाय कोणता एक सांगायचं राहिलं आपल्या सबस्क्रायबर्सना. का सांगायचं राहिलं ताई? अरे आपल्या सबस्क्रायबर्सनी विचारलं होतं की मंडई म्हणजे काय. कोणाला समजत नाही ना, कोणत्या कोणत्या एरियामध्ये नाही होत हे मंडई वगैरे. असं तर मंडळींनो, मंडई हा एक पारंपरिक उत्सव आहे. दिवाळी झाल्यानंतर हा उत्सव सुरू होतो. तर कोणत्या कोणत्या गावी भाऊबीजेच्या दिवशी मंडई असते. भाऊबीजेच्या दिवशी जी मंडई असते ती पहिलीची मंडई म्हणतात. त्या दिवशीपासून सुरुवात होते. मग भाऊबीजेच्या पाडवा जी असते तिला दुसरीची मंडई. अशी करता करता 5वीची, तर 11वीची, तर 12वीची अशी मंडई राहते. कोणी कोणी म्हणतात की आमच्या गावी 10वीची मंडई आहे. म्हणजे ते भाऊबीजेच्या दिवशीपासून 10व्या दिवशी ते येते, म्हणून त्याला 10वीची मंडई म्हणतात. तर मंडईमध्ये होते काय, जसा मेला भरतो ना त्याच प्रकारचे हे एक उत्सव राहते. मंडईच्या निमित्ताने सगळे आपल्या नातेवाईकांना बोलवतात. मंडईच्या दिवशी गावामध्ये प्रत्येक घरोघरी पाहुणा हा असतोच. आणि मंडई निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम करतात. कोणत्या कोणत्या गावी ऑर्केस्ट्रा राहतो, हंगामे राहतात, दुय्यम खडा तमाशा राहते, नाटक राहतात. आणि हो पारंपरिक आधीच्या काळापासून चालत आलेले ते आम्ही दंड्यार म्हणतो इकडे आमच्या भाषेमध्ये. ते दंड्यार पण राहते. लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत मस्त छान कपडे घालून सोंग आणतात आणि ते दंड्यारीमध्ये नाचतात. त्यातून एक आपली कला दाखवतात. आणि त्या निमित्ताने दुकाने खूप सारी लागली राहतात. खेळण्यांची, तर कपड्यांची, तर नाश्त्याची, सगळ्या प्रकारचे. जशा एक मेला असतो ना त्या तिथं राहतात ना दुकानं, त्याचप्रमाणे गुपचूपची काय, तर मॅगीची काय, नूडल्सची काय, सगळ्या प्रकारचे दुकाने लागतात. भाजीपाला, मटण, मच्छी, नाश्त्याची. कोणत्या कोणत्या भागामध्ये याला जलसा पण म्हणतात.
तर मला जेवढं माहीत होतं तेवढं मी आपल्या भाषेमध्ये तुम्हाला समजविली. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार कशा पद्धतीची मंडई भरते. एक मनामध्ये आनंद राहतो की आज पाहुणे येणार आहेत मंडई निमित्त. एकदम सगळीकडे आनंद आनंद राहते. हॅलो 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 बाई, खुशी बोलत आहे का? हो अक्का, मी खुशी बोलत आहे. हा, का करून राहिली बेटा? आत्याची आठवण नाही येत का तुला? फोन वगैरे काही करतच नाही ना? आत्या पप्पाजी जवळ राहते ना मोबाईल. आणि घरचा मोबाईल का झाला? फोन वगैरे लागत नाही ना? खराब झाला आत्या घरचा मोबाईल. मार इचकत असशील ना तू? नाही आत्या, मी नाही इचकले. का करत आहे मम्मी? आत्या मम्मी ना स्वयंपाक करत आहे. आणि आई कुठे आहे? आई आहे ना, माझ्या जवळच बसली आहे. घ्या आत्या, आई सोबत बोला. हो बाई दे. हा बोल बाई शांता. का करून राहिली ताई? काही नाही ना बाई, बसली आहो. आता चहा बनवलं ना तुझ्या वहिनीनं, चहा वगैरे पेली. आली का वावरातून? वावरात जातो म्हणत होती ना? हो आई, 15-20 मिनिट झाला आली तर. एकदम थकून गेली आई. आता चहा ठेवली आहे गॅसवर. म्हणलं फोन लावून बघते आईला. लावली होती का आई मग मावशीला फोन? नाही ना बाई, नाही लावलं बेटा फोन मी. मोबाईल नव्हता ना बाई घरी. भाऊला लाव म्हणून म्हटली तर भाऊही लवकर गेला. आणि आता 5च मिनिट झाला आला तर तुझाच फोन आला. आता लाव म्हणतो मी भाऊला फोन. तेही माझी बहीण ना फोन नाही करत ना, काही नाही बाबा. आई मी का म्हणतो, खुशी सोबत येऊ द्या. नाही बाई, खुशी नाही येत. तिची शाळा आहे ना बेटा. शाळेचा फॉर्मा होईल तिच्या. हो, आता शनिवार रविवार आला असता तर जमला असता. तर भाऊ सोबत ये ना मग. नाही तर बाबूजी सोबत ये. बाबूजी का म्हणून राहिले, नाही येऊ म्हणत आहेत का? म्हणली ना तुझ्या बाबूजीला, चला म्हटली जाऊन येऊ दोघेही जण. तर नाही म्हणून राहिले. ते वावरात हार्वेस्टर वगैरे येणार आहे की नाही, तर नाही जमत म्हणत आहेत. भाऊही कधी राहते, कधी तो आपल्या कामानं बाहेर राहते. तर मग घरी पाहिजे ना, वेळेवरच हार्वेस्टर वगैरे आला तर तुझे बाबूजी जातील वावरामध्ये. शांता राहू दे, तुझे बाबूजी नाही येत तर त्यांच्यासोबत आला का रात्रभर राहू देतात. चल दुसरा दिवस झाला का चल लावतात. हो आई, तू एकटीच ये. राय 4-5 दिवस, 8 दिवस. हो, आता विचारच केलो आहो मी. चांगले 8 दिवसच राहतो. अरे वा आई, ये मग. हो, आता हा भाऊ का म्हणते तर सोडून दे म्हणेन. नाही तर मग तुझी मावशी येईल तर दोघ्याही बहिणी येऊन. हो आई, फोन लावून घेशील. हो, आता भाऊला लाव म्हणते फोन. अजून कोण कोण पाहुणे येऊन राहिले तर? आता फोन लावला, आता माहित होईल आल्यानंतर कोण कोण येतात तर. यावर्षी कसं आहे आई, धानाचा सीजन आहे यावर्षी. लवकर आली ना दिवाळी. 15 पाऊण महिन्याच्या आधी दिवाळी आली. नाही तर आमच्या गावच्या मंडईपर्यंत धान वगैरे राहतच नाही. मस्त खाली पण राहते. हो, आता यावर्षी दिवाळीमध्ये खाली पण होता ना. मस्त दिवाळीमध्ये काही धान धून नव्हता. नाही तर मग कोणत्या वर्षी दिवाळीमध्ये धान राहते. उद्या नाही जाशील ना बाई वावरामध्ये? नाही आई, उद्या कशाला वावरात जाईन मी? आमच्या गावची मंडई आहे ना, वावरात जाईन का? चल ठीक आहे आई, ठेवते फोन. ये मग उद्या. हो ठेव बेटा. शांता, कोणाचा फोन आला होता? मीच लावली होती आईला फोन. काहून सकाळी लावतो म्हणत होती ना? आणि सुरेशला मी पण फोन लावलो होतो. मामाजी सोबतही बोललो. मामाजी म्हणतात नाही जमत म्हणतात. मामीजींना पाठवीन म्हणाले. हो येणार आहे ना आई. धुवा ना, हातपाय धुवा पटकन. पाणी गरम आहे का? हो पाणी गरम आहे ना. चहाची मस्त सेंट आली. चहा झाला वाटते आज बनवून. हो, तुम्हाला चहा पाहिजे ना येता बरोबर, तर म्हटलं आधीच बनवून ठेवून देते. मी छानून आणते चहा. पटकन धुवा तुम्ही हातपाय. हो शांता, आणा. बरं तर ठीक आहे मंडळींनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर उद्या आमच्या गावची मंडई आहे. या मग, सगळ्यांना निमंत्रण आहे. मंडई बघायला या. तर मग ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.